श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊलीचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्यात दिव्य ऊर्जा तुम्ही अनुभव कराल. तुम्ही देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज आहात तर अगदी या क्षणाला देखील देवाचे आशीर्वाद तुमचे कल्याण करतील. तुमच्या जीवनातील समस्या संपू लागतील. तुमचे आशीर्वाद वाढी लागतील. त्यासाठी या संदेशाला संपूर्ण मनाने स्वीकार करा. तुम्ही भाग्यशाली आहात म्हणून तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात. देव तुमच्या जीवनातील खूप काही संघर्षाचा काळ संपवण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत. तुमची जी काही समस्या आहे ती देवापुढे प्रार्थनेद्वारे सांगा आणि देवाला प्रार्थना करा की हे स्वामी राया, माझ्या जीवनातून ही समस्या आहे ती दूर करण्याचे सामर्थ्य आपण ठेवता, म्हणूनच मी आपल्या शरण आलो आहे. मला आशीर्वादित करा. मला कृपाळू दृष्टीने पहा. मी सर्व काही तुमच्यावर सोपवत आहे. माझ्या समस्यांचा अंत करा. माझ्या जीवनात तुमच्या आशीर्वादांचा प्रकाश स्वीकारण्यासाठी मी तत्पर आहे. तुम्ही जेव्हा ही प्रार्थना कराल तेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकतील यावर विश्वास ठेवा. प्रार्थना करत राहा, कारण प्रार्थना ऐकल्या जाते. जर तुम्ही याआधी स्वामींचे आशीर्वाद चमत्कार अनुभव केले असतील तर होय, मी स्वामींचे आशीर्वाद चमत्कार अनुभवले आहे असे टाईप करा. स्वामी माऊली चमत्कारिक रूप्या तुमच्या आयुष्यातले ते संघर्ष संपवतील. त्या समस्या नाहीशा करतील. तुमच्या शत्रूंना शांत करतील आणि तुमच्यापासून दूर करतील. देवाची सामर्थ्य शक्ती अफाट आणि अनंत आहे. तेव्हा देवाच्या अफाट आणि अनंत शक्तीवर विश्वास ठेवा. तुमचे कार्य नक्की होईल. तुम्हाला यश नक्की मिळेल. देव म्हणतात, थांबा. तुम्ही जर या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही देवाला गमावू शकता. तुमच्या प्रार्थना ऐकण्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा आणि विनंती करा, कारण देव ती ऐकतात. देवाची प्रार्थना करत असताना मनात 100% विश्वास ठेवा की देव माझे ऐकतील आणि माझ्या समस्यावर मला नक्कीच मार्ग मिळेल. जर तुम्ही विश्वासाने देवाकडे याल तर तुम्हाला 100% तेच मिळेल जे तुम्ही इच्छित आहात. आणि तुम्ही जर अविश्वास दाखवाल तर काहीही घडणार नाही. शेवटपर्यंत हा संदेश ऐका, कारण हा तुमच्यासाठी निर्माण केला आहे, तुमच्यापर्यंत आला आहे. पुढील 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व काही दिल्या जाईल जे तुम्ही मागत आहात, पण तुम्ही विश्वास केला पाहिजे. कधीकधी न होणाऱ्या गोष्टी देखील आश्चर्यकारक करणाऱ्या ठरतात आणि ते घडते जे तुम्ही विचारात घेत आहात. मग नेहमी विचारात शुभता ठेवा, आनंद ठेवा. आनंद स्वीकार करण्यासाठी पुढे या. देव तुमच्यासाठी जे काही निर्माण करत आहेत त्यावर विश्वास ठेवा, कारण विश्वास ठेवल्यास चमत्कार घडू लागतील. तुमची स्वप्ने पूर्ण होऊ लागतील. देव म्हणतात, तू तुझ्या स्वप्नांना चित्रांच्या रूपात तुझ्या डोळ्यासमोर बघ आणि ते चित्राचे रूपांतर प्रत्यक्षात तुझ्या आयुष्यात होताना अनुभव करण्यासाठी तत्पर हो. कारण सर्व काही तू जेव्हा देवाच्या स्वाधीन करतोस, देवाच्या हातात सोपवतोस, तेव्हा गोष्टी कशा चालवाव्या हे तुझ्या देवाला ठाऊक आहे. तुझ्यासाठी काय कसे घडवावे हे तुझ्या देवाव्यतिरिक्त कुणीही जाणत नाही. तुमच्या जीवनात चमत्कार घडणार आहे हे अगदी तुम्हाला या क्षणापर्यंत माहीत नाही, पण पुढील काळात तुम्ही ते आकर्षित कराल हे मी तुम्हाला सांगू शकतो. कारण देवाची कृपा तुम्हाला लवकरच प्राप्त होऊन तुमच्या समस्येचा अंत केला जाईल. तुमच्या जीवनातून ते संघर्ष काळ
संपवणारे आशीर्वाद येत आहेत. देव म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनात काही संघर्ष आहे, काही लढाई आहे. तुम्ही ज्या लढाईतून जात आहात त्यापेक्षा तुमचे आशीर्वाद खूप जास्त असतील. हार मानू नका, भीक मागू नका, कारण विजय तुमचाच होणार आहे. तुम्ही जर आज विश्वास ठेवला तर ते घडू लागेल. तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसू लागेल. तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य ठेवा, कारण तुमचा विजय निश्चित आहे. तुम्ही जर देवावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. त्या कार्यासाठी तुम्हीही तत्पर असावे. परिस्थिती बदलल्या जाणार आहे. प्रार्थना स्वीकार केल्या जाणार आहे. चमत्कार होणार आहे, कारण देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे. कधीही स्वतःचा विश्वास गमावू नका. वेळ लागेल, परिस्थिती बदलेल, पण तोपर्यंत धीर ठेवा, संयम ठेवा आणि मग बघा, तुम्ही चमत्कार आकर्षित कराल. लवकरच तुमच्या आयुष्यात बदल घडणार आहेत. त्या बदलासाठी तुम्ही तयार व्हा, कारण तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करा. विश्वास ठेवा, कारण चमत्कार घटित होण्याला काहीही काळ लागणार नाही. तुमचा विश्वास देवावर असेल तर आत्ताच माझा देव महान असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना केल्यावर तितकाच विश्वास ठेवा, कारण परिस्थिती कधी कधी उशिराही बदलते, पण तुमचा विश्वास मात्र तुटता कामा नये. कारण विश्वास जितका अटूट ठेवाल तितकेच देवाचे कार्य तुम्हाला होताना दिसून येईल. चमत्कार तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहाल. तुमच्या जीवनात तुमच्या नावाचा चमत्कार येत आहे. तो प्राप्त करून घेण्यासाठी होय देवा, मी तयार आहे असे टाईप करा. जर तुम्ही या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात तर तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल. तुमची परिस्थिती बदलल्या जाईल. ती सकारात्मक होऊ लागेल आणि तुम्ही चमत्कार आकर्षित कराल. विश्वास ठेवा, देवाचे कार्य तुमच्यासाठी घडून येत आहे. तुमच्या दिशेने खूप मोठी आनंदाची बातमी येत आहे. तुमच्या घरात पैसा, सुख, संपत्ती आकर्षित होत आहे. मागील 3 दिवसापूर्वी तुम्हाला आर्थिक चमत्कार झाला आहे. जो आर्थिक चमत्कार तुम्ही तुमच्या इच्छेने, तुमच्या कर्माने आणि देवाच्या आशीर्वादाने प्राप्त केला आहे. तुम्ही त्यासाठी माझे धन्यवाद वारंवार करत आहात. ते मी सर्व काही स्वीकार करत आहे. बाळा, मी तुमच्या जीवनातून तो अंधकार नाहीसा करण्यासाठी आलो आहे. तुमची ऊर्जा वाढवणे हे माझ्या हाती आहे आणि तुमचे आशीर्वाद वाढवणे, तुमच्या समस्या नष्ट करणे, तुमच्यासाठी सुख, समाधान देणे हे मला क्षणिक आहे. पण तुमचा विश्वास तितकाच असला पाहिजे. तुमची प्रार्थना मी ऐकतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. त्या गोष्टींचा पाठलाग करू नका ज्या तुमच्यासाठी नाहीत. कधी कधी चुकीच्या मार्गाने तुम्ही जाऊन त्या गोष्टींचा पाठलाग करता आणि मग ते खूप काही जड जाऊ लागते. त्यामुळे त्याच ठिकाणी थांबा आणि देवाची प्रार्थना करा. योग्य मार्ग दिसू लागेल. योग्य मार्ग चाला आणि आपले आशीर्वाद प्राप्त करा. पलीकडे काय आहे ते जाणण्यापूर्वी देवावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या प्रार्थनेद्वारे तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही नामस्मरण कराल तर तुमची ऊर्जा वाढू लागेल. मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवा, अगदी स्वतःसाठीही आणि दुसऱ्यांसाठीही. तर देव ते सर्व काही ऐकत आहेत यावर विश्वास ठेवा. तुम्ही ज्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यासाठी आज इथे आला आहात त्याचे उत्तर लवकरच तुम्हाला दिल्या जाईल. देव आशीर्वाद पाठवत आहे. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. जर सज्ज असाल तर होय देवा, मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, तुमच्या आयुष्यात अचानक बदल घडून येतील.
कुणीतरी येईल आणि तुम्हाला काहीतरी अशा कठीण काळातून बाहेर पडणारा मार्ग सुचवेल, तर तुम्ही समजून जा की तुमच्याकडे देवदूत आला आहे. तुम्हाला तो योग्य मार्ग दाखवून पुढे नेईल, तुमची समस्या संपेल, तुम्हाला मार्ग दिसू लागेल. त्यावेळेस देवाचे धन्यवाद करा की देवाने तुम्हाला हा मार्ग दाखवला आहे. चुकीच्या निर्णयाकडे वळून आपला वेळ घालवू नका. वेळ वाया घालवणे ही खूप चुकीची वेळ ठरते, कारण वेळ कधीही पैशानेही विकत घेता येत नाही. म्हणून तुमचा मौल्यवान वेळ तिथेच द्या जिथे त्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात आणि तुमचा मौल्यवान वेळ मला देत आहात, तर विसरू नका की तुम्ही आशीर्वाद प्राप्त करत आहात, सकारात्मक ऊर्जा प्राप्त करत आहात. तुम्ही तुमचा वेळ फुकट न घालवता त्या योग्य कर्मात लावावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. आणि तुम्ही तुमच्या कार्यात प्रवीण व्हावे, पुढे जावे आणि हवी तशी प्रगती मिळवावी यासाठी मी तुम्हाला आशीर्वादित करतो. जर तुम्ही असे कुणाला ओळखत असाल ज्यांच्या आयुष्यात जगण्याची दिशा चुकीची आहे किंवा ते चुकीच्या मार्गावर जात आहेत, तर त्यांना हा संदेश चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. म्हणून याला शेअर करायला विसरू नका. तुमच्या माहितीत किंवा तुमच्या नातेवाईकात किंवा तुमच्या प्रियजनात तुम्ही या संदेशाला शेअर करायला विसरू नका. त्यामुळे तुम्ही अधिक पुण्यवान ठराल, भाग्यवान ठराल. कधी कधी त्यांना असे वाटेल की माझी वेळ निघून गेली आहे, आता आयुष्यात काहीही नाही. ते खूप काही निराश झाले असतील, पण ते हा संदेश ऐकून त्या निराशेतून बाहेर येतील. स्वामींच्या मार्गात येऊन त्यांना ते सुख, समाधान आणि आनंदाची प्राप्ती होईल. स्वामींचा मार्ग अगदी सोपा आणि सहज आहे. नामस्मरण करावे, देवावर, स्वामीवर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्मावर देखील. जर तुम्ही कर्म करत आहात आणि काही ठिकाणी यश मिळत नाही, तर निराश वाटून घेऊ नका. पुढील काळात देव तुम्हाला एवढेच सामर्थ्यशाली बनवतील की तुम्ही जे काही इच्छिता ते तुमच्या समोर असेल, तुमच्या आयुष्यात असेल. त्यामुळे मनातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. म्हणून स्वामींचे ध्यान आणि नामस्मरण करा. दिव्य ऊर्जा तुम्हाला साथ देईल. या ब्रह्मांडातली प्रत्येक ऊर्जा स्वामीमुळे तुमच्यापर्यंत येऊन तुमचे कार्य पूर्ण होईल आणि तुम्हाला मोठे यश, मोठा आनंद प्राप्त होईल. ज्यांना आर्थिक समस्या आहेत, त्यांच्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी स्वामीच त्यांना मार्गदर्शन देतील. कधी स्वप्नातून तर कधी कुणाच्या मुखातून काहीतरी निघून तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही ते स्वीकार कराल आणि तुम्हाला योग्य मार्ग दिसू लागेल. जर तुम्ही सहमत असाल तर होय, स्वामींचा आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करायला विसरू नका. हा आध्यात्मिक पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना. तुम्हाला जर कुणी कोणत्या बाबतीत फसवण्याचा प्रयत्न केला असेल तर नक्कीच स्वामी तुम्हाला ते दाखवून देतील. स्वामींची शक्ती अफाट आणि अनंत आहे. स्वामी कुणालाही फसवू देत नाहीत आणि कुणाचीही फसवणूक करू नका असे सांगतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुला माझ्या आशीर्वादांवर विश्वास आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक कर. मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी माऊली अनेक मार्गाने तुमच्यापर्यंत येतात. तुम्ही जर स्वामी भक्तीत दंग आहात, नामस्मरण करत आहात, तर तुमची ऊर्जा वाढवण्याचे कार्य स्वामी करत आहेत. तुमच्यापर्यंत तेच लोक येतील जे चांगल्या दृष्टीने येत आहेत. जे कोणी वाईट दृष्टी ठेवून तुमच्यापर्यंत येतात त्यांना स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. स्वामींची शक्ती दिव्य आहे, अफाट आहे आणि अनंत आहे. त्यामुळे अनंत ऊर्जा मला हवी आहे, स्वामींची ऊर्जा मला हवी आहे असे टाईप करा. स्वामी माऊलीच्या प्रेमात, नामात रहा. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. लवकरच
तुम्ही एक आनंदाची बातमी आकर्षित करत आहात, त्यासाठी स्वतःला तयार करा. तुम्ही पुढील 24 तासात काहीतरी मोठी खरेदी देखील करणार आहात, कारण देव तुमची ऊर्जा वाढवत आहेत. तुमच्याकडे आर्थिक नफा येणार आहे. जेव्हा तुम्ही ती प्रार्थना केली आहे, तर विश्वास ठेवा की आर्थिक ज्या काही समस्या होत्या त्या संपताना दिसून येतील. पैशाचा वर्षाव होईल, पण तो योग्य ठिकाणी तुम्ही वापर करावा. अनाठायी खर्च करू नये, कारण जे काही तुम्ही कमावत आहात ते देवाच्या आशीर्वादाने कमावत आहात. त्याचा उपयोग तुम्ही योग्य ठिकाणी चांगल्या कर्मांवर खर्चावा, अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, अनाठायी खर्च करणे टाळा, कारण तुमच्या समस्यांचे उत्तर कधीकधी तुमच्याच हाती आणि तुमच्याच कर्मात असते. जर अधिक खर्च करून तुम्ही जर कर्जबाजारी होऊन फिरणे पसंत करत असाल, तर ते चुकीचे ठरणार आहे. पैसे म्हणजेच लक्ष्मी. लक्ष्मीला तुम्ही त्याच ठिकाणी वापर करावे ज्या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला आवश्यक गरजा आहेत. गरजा एवढ्या वाढवून घेऊ नका की त्यामुळे तुम्हाला कर्जाचा सामना करावा लागेल. या कलियुगात प्रत्येक जण खूप काही अशा गोष्टींच्या मागे धावत आहे जे त्यांच्यासाठी कधीही नाही, पण कधीकधी काही योग्य वेळ आल्यावर तुम्हाला काही संधी दिल्या जातात की तुम्हाला अफाट पैसा मिळू लागतो. काही कारणांमुळे तुम्हाला काही संपत्तीही प्राप्त होते, पण कधीकधी जर तुम्हाला देवाच्या आशीर्वादाने त्या संपत्तीचा लाभ होत आहे, तर ते सर्व काही देवाच्या आशीर्वादाने, लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही प्राप्त करत आहात हे विसरू नका. तुमच्या लक्ष्मीतील काही भाग तुम्ही चांगल्या गोष्टींवर, चांगल्या कर्मांवर खर्च करावा, धर्म करावा, कारण त्यामुळे तुम्ही अधिक संपन्नता, विपुलता प्राप्त करता. स्वतःला चुकीच्या सवयींपासून निरंतर लांब ठेवा. जर तुम्ही एकदा त्या चुकीच्या चक्रात आलात, तर तुम्ही स्वतःला कर्जाच्या त्या वाईट चक्रात अडकून पडाल. म्हणूनच सांगू इच्छितो की जितके होईल तितके कर्जापासून लांब असावे. तुम्हाला जितके काही प्राप्त आहे त्यात तुमच्या समस्या सुटतील, तुम्ही आनंदी राहाल. म्हणूनच देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत, त्याचा आनंदाने स्वीकार करा. तुमच्या समस्या संपू लागतील, तुमचे कर्ज संपू लागेल. देव म्हणतात, कधीही चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. भरभराट तुम्ही तेव्हाच प्राप्त कराल जेव्हा तुम्ही सर्व ठिकाणी संयम ठेवू शकाल. स्वामी माऊलींचा हा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश जर तुम्ही मनपूर्वक ऐकला आहे, तर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात. स्वामींची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर आहे आणि होईल आणि राहील. जर तुम्ही स्वामी माऊलींचे नामस्मरण करत आहात, तर दिव्य ऊर्जा प्राप्त होईल. तुमच्या समस्या संपतील, आर्थिक समस्या संपतील, आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल, अनाठायी खर्च टाळले जातील आणि नकारात्मकता तुमच्यापासून दूर राहील. स्वामी माऊली तुमच्या खूप काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य, आनंद आणि तुमच्या मुलाबाळांना प्रगती देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.